नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 129, 8 मे. तपाभिमुख स्वाध्याय. भृगु वंशातील रुचिक ऋषी, त्यांची पत्नी सत्यवती असते. ही कान्यकुब्जच्या गादीराजाची मुलगी. एकदा सहज फिरायला म्हणून रुचिक जातात नदीकाठी आणि त्यांच्या दृष्टीस ही सत्यवती पडते. ते सरळ राजाकडे जाऊन तिला मागणी घालतात. राजाला द्यायची नसती आपली मुलगी अशा ऋषीला, म्हणून ते सांगतात की मी असा पण केला आहे की त्याच मुलाला मी माझी मुलगी देईन की जो सहस्त्र श्यामकर्ण, म्हणजे 1000 घोड्यांचे काळे कान, फक्त काळे कान काळे आहेत अशा, आणि ते जो मला आणून देईल अशाला मी माझी मुलगी देणार. म्हणजे हे सगळ्या अशक्य गोष्टी तो आपले पण म्हणून सांगतो. पण हा काय, हा सरळ त्यांचे जे पूर्वज असतात त्या वरुणाला तो नदीकाठी जाऊन हाका मारतो आणि आवाहन करतो की मला श्यामकर्ण सहस्त्र अश्व पाहिजेत. आणि वरुण हे खुश होऊन आपल्या ह्याने कोणीतरी मागितले काही म्हणून तो प्रसन्न होतो आणि तो त्याला नदीच्या पाण्यातनं ते 1,000 अश्व बाहेर येतात. आणि ते बरोबर सगळ्यांनी त्यांचे कान काळे असतात. श्यामकर्णीच ते 1,000 अश्व असतात. आजही अश्वतीर्थ म्हणून गंगेचा तो काठ ओळखला जातो. राजा सहस्त्र श्यामकर्ण तत्काळ ह्याने आणले ते बघून इतका आश्चर्य करतो आणि त्याचा तो प्रताप बघून मात्र तो भारावून गेलेला असतो आणि तो लगेच आपल्या कन्या सत्यवतीचा विवाह लावून देतो. आपल्या ही सत्यवती आपल्या नवऱ्याचा अधिकार जाणत असते, त्यांचं संपूर्ण यश जाणत असते, प्रताप जाणत असते. आणि मग पुढे काही दिवसांनी ज्यावेळेस तिला पुत्रप्राप्तीची इच्छा होती, ती तशी याचना पतीकडे करते आणि तिला एक रुखरुख असते की आपल्या वडिलांनाही मुलगा नाही आहे. म्हणून ती म्हणते की माझ्या आईची पण इच्छा आहे, तिलाही मुलगा व्हावा, तर तुम्ही त्याप्रमाणे आम्हाला आमच्यासाठी काही यज्ञयाग चरू काहीतरी करा. त्याप्रमाणे ते 2 चरू तयार करतात. हिच्यासाठी ब्राह्मतेजयुक्त आणि आपल्या सासूसाठी क्षात्रतेजयुक्त. पण त्या सासूला शंका येते, विकल्प मनात येतो की ह्याने आपल्या बायकोसाठी जास्त चांगला केला असेल. त्या कल्पनेने ती त्या जो चरू आहे मुलीचा तोच पटकन ग्रहण करून घेते. आणि जेव्हा हे प्रत्यक्ष कळतं त्यावेळेस ते म्हणतात हर हे वेगळंच झालं. आता तिच्या पोटी येईल तो ब्राह्मतेजयुक्त असेल आणि तुझ्या पोटी येईल तो क्षात्रतेजयुक्त असेल. पण हिला ध्यान धारणा ही वगैरे ह्या गोष्टी असतात, ह्याच्याबद्दल किंवा ब्रह्म उपासना ह्याच्याबद्दल विलक्षण प्रेम सासरी आल्यावर झालेलं असतं. त्यामुळे ती याचना करते. आणि मग ते रुचिक ऋषी म्हणतात की ठीक आहे, तुझ्यासाठी एक आपण हे करू की, म्हणजे त्या काळात ही ज्ञान किंवा हा अधिकार, मंत्रतंत्राचा अधिकार केवढा प्रगल्भ होता. ते म्हणतात की तुझ्या पुढच्या पिढीवर हा प्रकार होईल, त्याचा पुढचा जो वंशज होईल तो असा क्षात्र आणि ब्राह्मतेजयुक्त होईल. आणि म्हणून तिच्या याचनेमुळं जमदग्नी तिचा मुलगा होतो, जमदग्नींसारखा, आणि भाऊ होतो तो म्हणजे विश्वामित्र, त्याचं नाव विश्वरथ असतं. म्हणजे हे सगळं म्हणजे गोष्टी घडतात. त्याप्रमाणे ती विश्वरथ जन्मतात. पुढे वशिष्ठांकडे त्यांचे उत्तम आदरातिथ्य होतं. पण तरीसुद्धा एवढं आदरातिथ्य कोणाच्या प्रेरणेने केलं ही त्याला आस लागते. म्हणजे चौकशी करतात तेव्हा कळतं की शबला नावाची कामधेनू आहे. आणि मग ते लगेच तिला पळवायचा घाट घालतात. वशिष्ठ त्या कामधेनूला फक्त दर्पहरण कर आणि बघ तू असं सांगतात. त्या सरशी ती प्रचंड त्यांचं जे चतुरंग सैन्य असतं त्यांचा विनाश करते, त्यांना तसंच ठेवती, त्यांची मुलांनाही मारते, विध्वंस करते. आणि मग हे सगळं ह्याच्या मुळाशी काय आहे याचा विश्वरथ विचार करतात आणि म्हणतात की ह्याच्यात स्वाध्याय करून ते जाणतात की तप पाहिजे, मी तपाला कमी पडतो आहे. म्हणून ते तिथूनच जंगलात जातात, तपश्चर्या करतात, प्रचंड तप करतात आणि पुन्हा महादेवांकडनं अस्त्रशस्त्र प्राप्त करतात आणि येतात ते प्रत्यक्ष लगोलग वशिष्ठांच्या आश्रमावर हल्ला करतात आणि त्यांच्या 100 मुलं मारतात, आश्रमाचा विध्वंस करतात. वशिष्ठांना एकदम पहिल्यांदा लक्षात येत नाही काय चालला आहे प्रकार. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते फक्त एकदम
आपल्या हातात काळाग्नी समान एक दंड असतो तो वर धरतात आणि त्यांच्या पुढं मात्र त्यांची एकही विद्या, त्यांचं कुठलंही अस्त्र काम करू शकत नाही. विश्वामित्र प्रचंड संतापतात. ते म्हणतात माझी एवढी अस्त्र आहेत, प्रत्यक्ष देवांनी दिलेली अस्त्र आहेत, महादेवांनी दिली आहेत, ती निकामी व्हावी. मी ब्रह्मास्त्र सोडतो. मग ते ब्रह्मास्त्रसुद्धा तिथं निकामी होतं. पुन्हा हे काय करतात की गप्प बसतात, स्वाध्याय करतात की अद्याप माझे तप कमी पडते. आणि मग पुन्हा ते जो त्यांचा परिचित जे वाक्य आहे ते म्हणतात की धिक्कार असो त्या क्षात्रबलाचा, ब्रह्मबलच श्रेष्ठ पुनश्च तपासा जातात. आणि इंद्र त्यांचं तप बघून भयंकर घाबरतो की ह्यांना इंद्रपद पाहिजे की काय असं मनात येतं. आणि म्हणून तो मेनकेला पाठवतात. त्यांचा व्रतभंग होतो. जेव्हा पुन्हा त्यांच्या लक्षात येतं स्वाध्याय केल्यावर की अरे रे मी विकार नाही जिंकलो, म्हणून पुन्हा तपश्चर्येला बसतात. जेव्हा पुन्हा इंद्र रंभेला पाठवतात तेव्हा ते सावध असतात. ते तपभंगाचा घोर प्रमाद करतेस आणि एखाद्याचं तपात का असा प्रमाद करायचा, तप करत असणाऱ्याला का मध्ये असं विघ्न आणतेस, म्हणून ते तिला शाप देतात. पण शाप देतात आणि पुन्हा भानावर येतात, कारण तिथं पुन्हा त्यांचा स्वाध्याय कामी येतो. ते म्हणतात अरे मी विकारावर विजय मिळवला पण अजून क्रोधावर नाही विजय मिळवला. मग पुन्हा तपाला सुरुवात करतात. इतकं प्रचंड तप विश्वामित्रांनी केलेलं आहे, त्याला तोड नाही. आणि मग ते पुन्हा हजारो वर्ष तप करतात. मग मात्र ब्रह्मदेव सर्व देवांसकट तिथं प्रकटतात आणि म्हणतात उठा ब्रह्मर्षी. ते उठतात आणि सर्वांना प्रणाम करतात. आणि हे सगळं करत असताना पुन्हा म्हणजे द्वेष कुठल्या पातळीवर असू शकतो किंवा वैर, ते म्हणतात की इथं हे सगळं घडतं आहे पण वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणतील का, असं त्यांच्या मनात शंका येते न येते. तोच वशिष्ठ पुढे येतात आणि म्हणतात की उठा ब्रह्मर्षी, तुम्ही सर्वांना आता म्हणजे प्रणाम करण्यासारखे झालेले आहात, तुम्ही महान आहात. आता वेद वषटकार सर्व तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्ही आता मूर्तिमंत तप म्हणजे काय, तर मूर्तिमंत तप म्हणजे विश्वामित्र असं समीकरण झालेलं आहे. हे विश्वामित्र कसे, तर त्यांनाच पूर्वी प्रश्न पडतो की मी सर्व विश्वे देव व गायींचा मित्र आहे, तर मग मी विश्वरथ नाव का धारण करायचं, मी ते नाव सोडतो आणि मी विश्वामित्र नाव का धारण करू नये. म्हणून स्वतः त्यांनी स्वतःच्या वृत्तीला अनुसरून हे नाव धारण केलेलं आहे. आपल्या अचाट आणि अफाट तपश्चर्येने तपाच्या राशी पाडणारे विश्वामित्र अलौकिक आहेत. तपाचरणामुळेच ऋग्वेदाच्या तृतीय मंडलाच्या 62 ऋचांचे ते द्रष्टे आहेत. भगवान परशुरामांच्या वडिलांचे म्हणजे जमदग्नींचे ते मामा आहेत आणि स्वतःप्रमाणे समाजाचे उन्नयन करण्याच्या अपेक्षेने पुनश्च त्यांनी पुन्हा तप केलं असे हे महान तपस्वी आहेत. धन्य स्वाध्याय आणि धन्य तपाचरण. नमस्कार.